नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक मराठी कॉर्नर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आनंदाची बातमी अशी आहे की लाडकी बहीण योजना यांची यादी जाहीर करण्याचे आदेश. ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केले आहे, अशा महिलांच्या याद्या सार्वजनिकरित्या प्रकाशित केले जाणार आहेत. याबद्दलची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलेली आहे. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत जातील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत राज्यात ऑनलाईन पद्धतीने 59 लाख तर ऑफलाईन पद्धतीने 15 लाख अर्ज दाखल झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे. एकाच दिवसात विक्रमी 7.5 लाख अर्ज आल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, ही योजना गरीब महिलांना मोठा दिलासा देणारी असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी करताना कुठेही महिला भगिनीची अडवणूक होता कामा नये. ठीक आहे, याकडे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष ठेवावे. नोंदणी करण्याच्या अडचणी दूर कराव्यात. तसेच आलेल्या अर्जाची पात्रता निश्चित करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट सांगितलेले आहे. या योजनेची माहिती ग्रामपंचायत तसेच शहरातील वॉर्डपर्यंत पोहोचली आहे. महिला भगिनींचे प्रतिसादही मोठ्या प्रमाणात आहे. त्याची नोंदणी करण्यासाठी आवश्यकता भासल्यास केंद्राची संख्या वाढवण्यात यावी, असे निदर्शनास मुख्यमंत्री यांनी दिलेले आहे. याशिवाय थेट लाभ बँकेत जमा होणार असल्याने महिलांचे आधार आणि बँक खात्याची माहिती काळजीपूर्वक भरली जाईल, याकडे लक्ष देण्याच्या सूचना देखील इथे सांगितलेल्या आहे. जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तुम्ही इथे बँकेची आणि आधारची जी माहिती आहे ती तुम्ही व्यवस्थितरित्या भरून घ्या. मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.